मागील 4 दिवसात पिंपरी चिंचवड शहराला हादरून सोडणाऱ्या अशा 2 घटना घडल्या आहेत की त्यामुळे अक्षरशः संपूर्ण शहरात या 2 घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. माणुसकी तसेच मानवतेला काळिमा फासणाऱ्या व आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी परिस्थिती या 2 घटना वाचल्यानंतर शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. पहिली घटना म्हणजे चिंचवड येथील शाहूनगर भागात आपल्या कुटुंबियांसह राहणाऱ्या एका 27 वर्षीय विद्यार्थिनीने केलेली आत्महत्या होय. कोरेगाव पार्क येथील बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या शासकीय संस्थेत प्राध्यापक व सहाय्यक संचालक असलेल्या डॉक्टर ए बिन्नी यामीन हा आपल्याकडे PhD करणाऱ्या विद्यार्थिनीचा ऑगस्ट 2025 पासून वारंवार विनयभंग करत होता. तिला लज्जा निर्माण होईल असे या प्राध्यापकाचं वर्तन राहिल्यानं अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने शाहूनगरमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान आत्महत्या करण्याच्या 2च दिवस आधी या बिन्नी यामीनने पुन्हा असे वर्तन करणार नाही असं स्टॅम्प पेपरवर लिहूनही दिलं होतं. परंतु आपल्या गाईड करून होणारा हा मानसिक छळ असह्य होऊन वनस्पतीशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्यासाठीचं तिचं स्वप्न आता कायमचं खुडून गेलं आहे. महिला असो वा मुलगी यांच्या सुरक्षेचा त्यांच्या घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर होत असलेल्या त्यांना त्रासाचा मुद्दा पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने आता समोर आला आहे. जिथे समोरच्याची गरज आहे तिथे शोषण हमखास ठरत असतं, ही बाब आता या निमित्ताने पुढं आली. या समस्येतनं मार्ग कदाचित निघालाही असता, परंतु आपलं जीवन संपवून या विद्यार्थिनीने शिकवणी घेणारा मास्तर असो की शाळेतला शिक्षक असो की PhDसाठी मार्गदर्शन करणारा गाईड असो, कुणाकडूनच आता स्त्री सुरक्षित नाही याची जाणीव व खदखदणारी वेदना आता समाजापुढे आली आहे. दुसरी अशीच एक संतापजनक घटना काल काळेवाडीमध्ये घडली. आंबा खायला देतो असे म्हणत 2.5 वर्षाच्या चिमुरड्या लहान मुलीवर शेजारी राहणाऱ्या 47 वर्षीय विजय भोसले नावाच्या नराधमानं बलात्कार केला. घरी आल्यावर या मुलीने आपली सू करण्याची जागा दुखत असल्याचं आईला सांगितलं. त्या चिमुरडीच्या आईने तत्काळ तिला दवाखान्यातही नेलं. मात्र तिथं गेल्यावर बलात्कार झाल्याचा प्रकार सर्वांना समजला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून या भोसले नावाच्या पाशवी तसेच क्रूर नराधमास तात्काळ अटक केली. मात्र या घटनेमुळे काळेवाडीमधील जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट आता उसळली. लहान मुलगी, कळत्या वयातली पोरगी आणि कॉलेज असो वा नोकरीला बाहेर पडणारी कुठलीही स्त्री सुरक्षित संध्याकाळी घरी येऊ शकेल की नाही असा प्रश्न आता या निमित्ताने समाजव्यवस्थेपुढे निर्माण झाला आहे. या संदर्भात पोलिसांनी, पालकांनी, कुटुंबियांनी, नातेवाईकांनी काय खबरदारी घ्यायला हवी, काय केले पाहिजे याविषयी आपण जरूर आम्हाला सूचना कळवा, आपली मते मांडा. कारण अशा प्रकारचे कृत्य करणारे नराधम आपल्या आसपासच लपलेले असतात. त्यांना वेळीच ओळखणं व त्यांना वेळीच ठेचणं याची जबाबदारी आता समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आली आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.